मनोहर सपाटे जो माजी महापौर आहे ना, त्याच्या नावाने इथला पीडितेने पुण्याची जे इथं स्थायिक आहे सध्याची, त्या पीडितेने विनयभंडाचा दुवा नोंदवला आहे. त्याच्यामध्ये एव्हिडन्स आहेत. सपाटे हा त्या बाईवरती अत्याचार दिसत असतानाची स्टिंग ऑपरेशनची व्हिडिओ आहेत. आणि आता उद्याच्या सोमवार दिवशी त्या मॅडमचा 164 प्रमाणे जवाब होईल. आणि सपाटीने जामीन अर्जासाठी डिस्ट्रिक्ट कोर्टात अर्ज ठेवला आहे. त्याच्यात पण त्या दिवशी सेससाठी आहे, त्या दिवशी डेट आहे. त्याच्यामध्ये जे आयो आहेत ते ऑब्जेक्शन नोंदवणार आहेत त्याच्यात. आणि सपाटीचा जामीन फेटाळणं आवश्यक आहे. का जोपर्यंत सपाटी आत बसत नाही तोपर्यंत अशा असंख्य जे पीडित आहेत ज्यांना त्यांनी संस्थेच्या दबावामध्ये, त्याच्या ताब्यात जे संस्था आहे शिक्षण संस्था, त्या संस्थेमध्ये जे शिक्षक आहेत त्यांनासुद्धा भयानक अन्याय अत्याचार होतो आहे. जेव्हा सपाटी आत बसीन ह्या गोष्टी पुन्हा उघड होतील. म्हणून त्याच्या वयाचा विचार न करता सपाटींना आत टाकावं, कायद्याच्या प्रोसेसनी आत टाकावं, ही माझी मागणी आहे. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.